विधानसभा निवडणुकीमध्ये टर्निंग पॉइंट ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपल्यासोबत अदिती तटकरे आहेत। अदितीजी, प्रश्न खरं तर लाडकी बहीण संदर्भात उपस्थित केले जात आहेत, स्क्रुटनी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। काय नेमकी सत्यता आहे? नाही, अशा पद्धतीचे कुठलेही आदेश किंवा कुठलाही विचार सुद्धा या ठिकाणी मांडला गेलेला नाहीये। कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश सुद्धा नाही आहेत। विनाकारणचा गैरसमज हा पसरवण्यात येतोय। एका वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं काही मिसकोटेशन झालेला आहे आणि त्याच्यातून हा सगळा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे। कुठेही राज्य शासनाने, कुठल्याही विभागाने, महिला व बालविकास विभागाने काही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या कुठेही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश नाही आहेत। ज्यांच्या नावे खरं तर वाहनं आहेत किंवा एका घरच्या 2 मुली असतील त्यांना लाभ घेता येणार नाही, अशा संदर्भातल्या काही गोष्टी पुढे येतात? नाही, पण त्या संदर्भातली कुठेही चर्चा झालेली नाहीये। शेवटी जिथपर्यंत त्या संदर्भातली काही चर्चाच होत नाही तिथपर्यंत निर्णय होण्याचं काही कारणही नाही। आणि इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी असताना एखाद्या जिल्ह्यातून जर पुढे मागे कधी काही त्या संदर्भातली तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरासन कसं करायचं हा निर्णय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री किंवा शासन आणि विभाग हा निश्चितपणाने घेईल। संभ्रम करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण विधानसभेत मोठा फायदा महायुतीला झाला होता या योजनेचा। निश्चितपणाने सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासूनच ही योजना ही अनेकांच्या नजरेला खूपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचार अपप्रचार योजनेचा सातत्याने केला जातोय। पण सर्व लाडक्या बहिणींनी, तिन्ही लाडक्या भावांना साथ दिलेली आहे आणि हे लाडक्या भावांनी जे वचन लाडक्या बहिणींना दिलेलं आहे ते वचन कधीही ते मोडणार नाहीत, याची हमी तर एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महायुतीचे एक आमदार म्हणून निश्चितपणे देऊ इच्छित। विरोधक म्हणतात की आगे आगे देखो होता है की अशा संदर्भात, या योजनेसंदर्भात आता आगे बघायला विरोधकांना काही राहिलेलंच नाहीये। त्याच्यामुळे जे काही होईल ते राज्याच्या हिताचं आणि चांगलंच होईल एवढी हमी तर महायुतीने निश्चितपणाने दिलेली आहे। शेवटचा प्रश्न विचारते, महिला आणि बालविकास संदर्भात खरं तर आपलं नाव चर्चेमध्ये आहे, आपण शपथविधी घेऊ इच्छिता? नाही, अजून त्या संदर्भातला जो निर्णय आहे ते वरिष्ठ घेतील। महायुतीचे जे आमचे तिन्ही नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा, आणि पक्षाचे जे महायुतीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते त्या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेतील आणि ज्याला त्याला कोणाला संधी द्यायची हे त्यांच्या तिघांच्या म्हणजे आपापल्या पक्षातून कोणाला संधी द्यायची ही त्यांचा शेवटी अंतिम निर्णय आहे। जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची निश्चितपणाने आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील। 200 रुपयांची वाढ खरं तर बहिणी बघतायत, कधीपर्यंत येऊ शकतात? ते मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भातलं जे काही वक्तव्य आहे किंवा भूमिका आहे ती केलेली आहे की पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातली जी योग्य ती भूमिका आहे सकारात्मक पद्धतीने मांडली जाईल। आपण बघतोय की 2100 रुपयाची संदर्भात खरं तर जे वादे केले होते ते आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार असल्याची माहिती या ठिकाणी अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। या व्यतिरिक्त खरं तर नाराजी आणि संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांकडून होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। कॅमेरा पर्सन नितीन सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।